नमस्कार. आजची रेसिपी ही मी स्वतः शोध लावलेली रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट आहे आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे. तर कशी बनवायची ते बघूया आपण. तर त्यासाठी इथे प्रत्येकी एक एक वाट्या भाज्या घेतल्या आहे. तर फुलगोबी घेतली आहे, ब्रोकली घेतली आहे. त्याच्याबरोबर आपण हिरवी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरची, फ्रेंच बीन्स घेतले आहे छोटे छोटे कट करून, एक गाजर घेतला आहे आणि वाटीभर ताजा हिरवा वाटाणे घेतले आहे. तर आपल्याला जे ढोबळी मिरची आहे ती बाजूला काढून ठेवायची आहे. आता कुकरमध्ये सर्व भाज्या घालायच्या आहे आणि त्याच्याबरोबर 2 ते 3 मोठे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आणि मोठे मोठे कट करून घ्यायचे आहे, ते सुद्धा घातले आहे. त्याच्याबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1 छोटा चमचा साखर घातली आहे आणि 10 ते 12 आपण काजूच्या पाकळ्या घातल्या आहे. आता शिजण्यापुरते आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आता जी ढोबळी बाजूला काढून घेतली ती अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. तोपर्यंत भाज्या शिजल्या आहेत, तर त्यातला जेवढा काजू आपण घातला होता तेवढा सर्व बाजूला काढायचा आणि भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहे. शिजलेला काजू मिक्सरच्या भांड्यात घालायच्या, 5-6 लसूण पाकळ्या भिजवून घेतलेल्या, 2-3 सुक्या लाल बेडग्या मिरच्या घातल्या आहे. त्याच्याबरोबर 1-2 ढोबळीचे तुकडे घातले आहे, लाल ढोबळीचे, आणि 2 टोमॅटो घालून अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतली. कढईमध्ये तूप घालायचं किंवा बटर घालायचं आणि त्याच्यानंतर थोडं तेलसुद्धा घालायचं. कांदा घालायचा, कांदा गुलाबी झाला की हळद घालायची आणि वाटून घेतलेली पेस्ट घालायची. आता ही पेस्ट कच्ची असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ ती शिजवून घ्यायची आहे. शिजवत असताना लो टू मिडियम गॅस ठेवायचा आणि तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं. त्यानंतर चवीपुरती लाल तिखट, पावभाजी मसाला, धणे पावडर, काळी मिरी पूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे चिरून घेतलेल्या ढोबळ्या मिरच्या होत्या दोन्ही, त्यासुद्धा घालायच्या आणि परत एकदा परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे याला छान असं तेलाचा तवंगसुद्धा येतो आणि मसाले छान शिजतात. आता चवीपुरतं पांढरं मीठ, काळं मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा शिजवून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर आपण जे स्मॅश करून ठेवलेल्या भाज्या आहे शिजवून घेतलेल्या कुकरमध्ये, त्या घालायच्या आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आजपर्यंत पावभाजी तुम्ही नेहमीच्या पद्धतीने बनवली असेल तर ह्या पद्धतीने सुद्धा एकदा बनवून बघा. अतिशय चविष्ट लागते आणि खूप छान लागते. तर ब्रोकली घातल्यामुळे ना याची चवही वाढते आणि तेवढ्या भाज्याही मुलांच्या खाण्यामध्ये जातात. आता शेवटी आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळला आहे आणि मग भाजी सर्व करायला घेतली आहे. मस्त असं गरमागरम आपण पाव घ्यायचे किंवा बटर चपातीसोबतसुद्धा तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. तर आजची चटपटीत ब्रोकली बीन्स पावभाजी तुम्हाला आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.